हा, सुरू करा मॅडम. हा, नमस्कार सगळ्यांना. आपण आज क्राफ्ट विषयामध्ये वॉल हँगिंग बघणार आहोत. तर मी तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्हाला पण नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे साहित्य तयार ठेवलंय का आपलं? मी सांगते तसं त्याप्रमाणे आपण 12 बाय 12चे चौकोन करणार होतो, असे पुष्ट्याचे किंवा माउंट बोर्डचे. तयार ठेवलेत का? तीन तीन चौकोन सांगितले होते मी. 3 चौकोन तयार ठेवायचे आणि त्याच आकाराचे मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कलरचे 3 पेपर कट करायला सांगितले होते असे. त्याच्यावर ठेवून त्याच्यावर आता आपल्याला वारली पेंटिंग करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला चिकटवायचंय त्याच्यावरती. तर त्याच्यावरती आपल्याला कुठले कुठले चित्र काढायचे ते मी तुम्हाला बोर्डवरती काढून दाखवते. ते तुम्ही अगोदर तुमच्या ड्रॉइंग पेपरवरती अगोदर काढून घ्या कच्चे, आणि मग ते बघून तुम्हाला जे आवडेल ते ह्याच्यावरती काढून घ्या. अगोदर आता पेन्सिल आणि ड्रॉइंग पेपर घ्या. व्हिडिओ ऑन करायला सांगा मुलांना. व्हिडिओ ऑन करा बेटा, म्हणजे दिसतं तुम्ही काय करताय ते. सगळ्यांचे ऑन करा. तुमचे कॅमेरा ऑन ठेवा म्हणजे मला कळेल कोण काय काय काढते. हा. वारली पेंटिंग खूप सोपं आहे, तुम्ही पाहिलं पण असेल. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, असा गोल काढायचा आहे. दिसतोय का? मोठं काढून दाखवू का? असा गोल काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली मान म्हणजे आपल्याला अशी तुम्ही एक रेष काढू शकता किंवा त्याच्या शेजारी डबल लाईन, ही मान अशी त्याच्यासाठी काढू शकता. खूप सोपं आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही असा त्रिकोण काढायचा आहे. आणि जमत असेल तर ही जशी रेष काढली ना, तशीच खाली पण रेष काढायची आणि अशी फुली काढू शकता तुम्ही अशी अशी. मॅडम, तुम्ही वॉल हँगिंग काहीतरी बोलल्या ना? हो, हे वॉल हँगिंगचीच तयारी आहे मॅडम. अच्छा, ठीक आहे. हा, वॉल मला हँगिंगच स्क्रीनशॉट काय, घेऊ द्या. पण पण हे चित्र आपण त्याच्यावरती काढायचे आता. कच्चं काढ, त्याच्यावर खोडाखोड होईल म्हणून, खाडाखोड होईल म्हणून असं शिकवते त्यांना. हा, नाही, मला तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट साठी बघा. ड्रॉइंग पेपरवरती तुम्ही हे आकार काढून घ्या. त्याच्यानंतर असा आकार काढायचा, असा अर्धगोल काढायचा. हा वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत उलटा सी काढायचा आहे, सी. त्याच्या शेवटी त्याच्या भोवती असे राऊंड राऊंड करायचे, असे गोल गोल. त्याच्यानंतर आपल्याला इकडचा हात दाखवायचा आहे असा, आणि हातामध्ये तिथं वाजवायचं, जास्त ढोल वाजवायचं, ते काढायचं असं दांडा, त्याला गोल काढायचा. घाई होत असेल तर सांगा मुलांना. मॅडम, हळूहळू थोडस हळू. हो, इथपर्यंत काढून घ्या. तुम्ही झूम करून पण बघू शकता स्क्रीनवरती. इथपर्यंत झाले का बघा. त्याच्यानंतर हा हात दुसरा असा वरती येणार आहे. इथपर्यंत झाले का? दोन्ही हात काढले का? दोन्ही हातामध्ये जे आपण वाद्य वाजवण्यासाठी त्याच्या हातात काठी असते ना, 2 काठ्या असतात, ते काढले तिकडे आणि वरती. एक हात इकडे आणि एक हात वरती, म्हणजे वाजवताना एक हात वर खाली होतो ना, ती ऍक्शन. एक एक हात खाली
एक हात वरती. इथपर्यंत झाले का सगळ्यांचं? आपण पाय काढणार आहोत आता खाली. जमले का? कोणाला काही अडचण आहे का? आता खालचे पाय आपल्याला काढायचे आहेत. तुम्हाला मी असे 3 चित्र सांगणार आहे. ते 3 चित्र आपल्याला त्या चौकोनावरती काढायचे. जे रंगीत पेपर आपण घेतलेत ना, त्याच्यावरती काळ्या स्केच पेनने काढायचे आकार. हा एक आकार व्यवस्थित काढून घ्या. आता मी दुसरा दाखवते. हे इथपर्यंत झाले का? कोणाचं राहिले बघू. बघू काढलेलं कोणी कोणी काय काढले. त्याचं झाले त्याने दाखवा. वा शाबास, मंचाने छान काढले. अजून कोण? अजून कोणी काढले? सगळ्यांचा समोर ठेवा, स्क्रीनशॉट काढायचा. समोर ठेवा सगळ्यांनी, ज्यांनी काढलंय त्यांनी. 2 मिनिटं. मेन स्क्रीनच्या द्या समोर समोर. ठेवा. हा, स्क्रीनच्या समोर. छान काढले. शाबास, व्हेरी गुड. खूप छान काढले मेंच्या तू. अजून कोणी काढले दाखवा. त्रिशा झाले का तुझं? नीलकंठ झाले? तुला झालंय का तुझं? राधा तुझं झालंय का? मॅम बघा. छान छान, मस्त काढलं. हो. तुझं नीट दिसत नाही नीलकंठ. स्क्रीनच्या जवळ दाखवा सगळ्यांनी बेटा, म्हणजे ते मला पण स्क्रीनशॉट काढता येतील. राधा तुझं झालंय का? काढ सावकाश. समजले ना? काय अडचण नाही ना? तुला तुझं झालंय का? बघू तुझं. छान छान, छान काढलं. अजून खाली इकडे कोण आहे? रेश्मा नावाची इथे कोण? तुझं काय नाव आहे? स्क्रीनवरती रेश्मा नाव आहे, पण तुझं काय नाव आहे बेटा? तुझं नाव सांग. ऐकून नाही आलं. म्यूट. म्यूटच आहेस का तू? ज्यांचं झालंय त्याच्यासाठी मी इथं दुसरं चित्र दाखवते. दुसरं चित्र काढून घ्या. पहिल्यासारखाच गोल काढायचा आहे. आणि हा त्रिकोण आपल्याला फेंट काढायचा आहे, कारण कारण आपल्या इथे ढोल काढायचा, असा ढोल, मोठा ढोलचा आकार काढायचा असा. ढोलवरती अशा कर्व काढायचे, छोटे छोटे असे कर्व. वरती जसे काढते तसेच खाली पण काढायचे.
कुठं क्लास चालू आहे. इथपर्यंत झाले का? समजलं का? आहे तसाच आकार काढायचा अगोदरच्या चित्राप्रमाणे, पण मध्ये आपल्याला हा ढोल काढायचा आहे. असा ढोल वाजवताना पण असा हात करायचा. या चित्राला तुम्ही जर बाई दाखवायची असेल ना, तर असा आंबाडा पण काढू शकता हा. या चित्राला या इकडच्या नंतर आपल्याला पाय काढायचे आहेत असे. त्याचा स्क्रीनशॉट काढ. झाले का? आपल्याला चित्र पटकन काढा, कारण आपल्याला पुढे अजून क्राफ्ट बनवायचंय, अजून वॉल हँगिंग. आता पहिल्या चित्राच्या जागेवर मी तुम्हाला तिसरं चित्र काढून दाखवते. ते 3 चित्र आपल्याला त्या रंगीत पेपरवरती काढायचे पेन्सिल. तुम्ही अगोदर पेन्सिलने काढून घ्या आणि नंतर स्केच पेनने डार्क करा. त्याच्यावर खाडोखोड होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे कच्चं काढायला सांगितलं ड्रॉइंग पेपर. आता तिसरं पण सोपंच आहे बघा. गोल काढायचा, आपला चेहरा काढायचा आहे गोल. त्याच्यानंतर ही मान खाली, त्याच्यानंतर तो हा त्रिकोण, आणि खालचा भाग तर दिसणारच नाही, कारण आपल्याला इथे मोठा जो नगाडा नगाडा म्हणतो बघा, नगाडा ढोल, तो काढायचा आहे असा. मध्यभागी जिथे वाजवतात तो भाग असा डार्क करायचा आहे. असं लांब असा, लांब जो आपण लंब आकार काढतो ना, लंब वर्तुळ काढतो तसा काढायचा आहे ढोलचा आकार. त्याच्यानंतर खाली त्याला असं आपण पंती काढतो किंवा कधी वाटी काढतो तशी काढायची आहे आकार. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी डिझाईन येईल अशी बारीक आउटलाईन करायची आहे. आणि आता हा नगारा वाजवताना जो हात आहे तो पण एक हात खाली आणि एक वरती असं येईल. बघा खाली जो हात घेतला इथपर्यंत, त्याच्यामध्ये ते वाजवण्याचा जो आहे दांडा, तो ह्याच्यात काढलाय असा. आणि नंतर दुसरा हात असा येईल.
मॅडम तुमचा आवाज नाही येत. हा जो चौकोन आपण घेतलाय ना, त्या प्रत्येक चौकोनावरती 1-1 सेंटीमीटर बॉर्डर काढायची, सोडायची. इकडून 1 सेंटीमीटर, इकडून 1 सेंटीमीटर, अशी बॉर्डर काढून घ्या. ज्यांचे 3 चित्र काढून झालेत त्यांच्यासाठी सांगते मी. मी इथे तुम्हाला आउटलाईन करून दाखवते. एका पेपरला 1-1 सेंटीमीटर मी जागा सोडून अशी आउटलाईन करायची बघा. दिसते का? 1-1 सेंटीमीटर सोडून अशी आउटलाईन करायची आणि मध्ये आपल्याला चित्र काढायचे. ह्याच्यावर नाहीच. ड्रॉइंग दिसत नाहीये. काय म्हणणं? झालं का सगळ्यांचं चित्र काढून झालं का? कच्चं चित्र. आता आपल्याला अजून ह्याच्यावरती चित्र काढायचे बघा. रंगीत पेपरवरती ते चित्र काढायचे. आता तुम्ही जे काढले ते 3 पेपरवरती 3 चित्र काढून घ्या स्केच पेनने, आणि नंतर आपल्याला ते त्या पुष्ट्यावरती चिटकवायचे. आणि प्रत्येक पेपरला अशी 1-1 सेंटीमीटरची आउटलाईन करून घ्या. कोणाला काही शंका आहे का? विचारा. काय अडचण असेल तर विचारा. अनम्यूट करा आणि बोला. अडचण आहे का कोणाला काही? समजलं का आता तुमचे सांगितले तिथपर्यंत? मॅम आवाज नाही येते तुमचा. चित्र काढताना
असं नाही काढायचे, असं कॉर्नर आहे ना, आपण एका खाली एक असे लावणार आहोत, टोकाजवळ टोक असं एका खाली एक वॉल हँगिंग. म्हणून चित्र काढताना इथे गोल आलं पाहिजे. हा, असं असं चित्र काढायचं तुम्हाला सांगते. हे जे चित्र आहे ते असं धरून असं चित्र काढायचं. कॉर्नर वरती आला पाहिजे टोक, हे टोक खाली वर आलं पाहिजे आणि मग चित्र काढायचं इथे. कळालं? ते तुम्हाला कळलं पाहिजे ना आता. त्याला पाऊस येणार आहे इथं, तुम्हाला क्लायमेट तर दिसलं असेल ना. हे मला काय नका बोलू, तुम्हाला उलट कळलं पाहिजे, सुट्टी काढली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही इथे सुट्टी काढली पाहिजे, तर नाईट घेतली पाहिजे. नीलकंठ, नीलकंठ, म्यूट कर बेटा. काढते तसं तुम्ही काढायचंय. जिथे टोक येतं ना चौकोनाचं, ते टोक असं सरळ धरून चित्र काढायचंय. हे बघा असं चित्र काढायचं आपलं. आणि साईडला आपण बॉर्डर पण करणार आहोत असं उठून दिसण्यासाठी. सोपी, फक्त त्रिकोण त्रिकोण काढायचे. हे बघा असे. दिसते का बघा बॉर्डर मी काढली ते. असे त्रिकोण काढायचे, सोपी अशी बॉर्डर काढायची.
बघू कोणी कोणी काढलंय चित्र. रंगीत पेपरवरती कोणी काढलंय चित्र बघू. हे बघा, पूर्ण झाल्यानंतर हे असं दिसणार आहे बॉर्डर. बघू चित्र झालेलं कोणाकोणाचं झालंय. रंगीत पेपरवरती काढलेलं दाखवा. कॅमेरा समोर धरा म्हणजे दिसतं व्यवस्थित. झालंय का नीलकंठ? तुझं झालंय? बघू कुठपर्यंत काढलं. त्रिशा तुझं झालंय का? कॅमेरा ऑन करा. हा मॅम. हा मॅम, झालं. थांबा. सोपं चित्र आहे आपल्याला, काय त्याच्यात नाक डोळे काढायचे नाहीत, काही नाही. चला एक तरी झालं असेल ना काढून. बघू दाखवा. माझे 2 काढून झाले. एक झाले का कोणाचं दाखवा पटकन. आपल्याला अजून फुलांचा बुके पण शिकायचा आहे. हे एकच होईल बघ तुमचं, एक शिकून एकच शिकून होईल तुमचं.
चला हे 3 चित्र झाले की आपल्याला त्या पुष्ट्यावर चिकटून घ्यायचे आहेत. काढलेलं दाखवा की तुम्ही, म्हणजे मला कळेल तुम्ही कसं काढताय ते. कोणीतरी दाखवा चला. कोणाचं झालं, एक जरी झालं असेल तर दाखवा चला. कॅमेरा ऑन करा. बघू कोणी काय काय केलंय. हा छान. नीलकंठाचे दिसतंय. छान छान. छान काढलं. फक्त तो गोल जो आहे ना तो खूप मोठा झालाय, तो कमी कर नीलकंठ. हा मेंढ्याचं पण छान आलंय. छान. हा डोक्यासाठी जो गोल काढलाय ना तो थोडा कमी कर नीलकंठ, खूप मोठं झालं. हा बाकी छान आलंय. मेंढ्याचं पण छान आलंय. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. शाबास. बाकीचे दाखवा चला. हर्षवर्धन तू काय काढले बघू. राधा कुठे गेली राधा. राधा काढलेस का तू बघू. कुठलं कच्चं, तुम्ही कच्चं कुठलं चित्र काढलं असेल ते पण दाखवा पेपरवरती, कुठलं पण दाखवा. राधा काय काढले बघू. हा छान काढलं. व्हेरी गुड. छान काढले. राधाने पण छान काढले बघा. हा छान. खूप छान काढले. कलर पेपरवर काढलेस का राधा तू. हो काढले. ठीक आहे चला. कोणाकोणाचे 3 झालेत काढून सांगा. चला आपल्याला पुढची प्रोसिजर करायची, चिकटवायचे आपल्याला पुष्ट्यावरती. पाठीमागून फक्त आपण बॉर्डर आखून घ्यायचे आणि चिकटवायचे. फेविकॉलने फक्त कडेकडेला लावायचंय फेविकॉल, आणि चिकटवलं तरी चालेल. पूर्ण पेपरला लावायला पाहिजे असं काही नाही.
आपलं हे तिन्ही चित्र चिकटून झाल्यानंतर आपल्याला कॉर्नरला आपण तर असं छिद्र करायचंय बघा, वरती आणि खाली जिथं चित्र काढलंय ना त्याच्या वरती आणि खाली, कारण आपल्याला हे 3 जॉईंट करायचे आहेत आपल्याला असे असे एका खाली एक असे जॉईंट करायचे आहेत ना. मग त्याच्यासाठी इथे आणि इथे छिद्र करून घ्यायचं. असं पॉइंटेड काय असेल तर करून घ्या. खाली आणि वरती. आणि मी तुम्हाला रंगीत दोरा किंवा लोकर सांगितलं होतं, त्याप्रमाणे अशी लोकर घ्यायची, लोकर, आणि त्याच्याने ते जॉईंट करायचे आपल्याला. कुठपर्यंत आलंय सगळ्यांचं बघू. चिकटवले का सगळ्यांनी? अनम्यूट करून बोला कोणीतरी, कोणाकोणाचं झालंय सांगा. तुम्ही काहीतरी बोलल्याशिवाय मला कसं कळणार तुमचं कुठपर्यंत आलंय, झालंय की नाही, कसं कळणार बरं? छोटी मुलं खूप छान बोलत होती. नाही झालं मॅम. कोण बोलतंय? कुठपर्यंत आलंय दाखव. असे आपल्याला ते मॅम ते धाग्याने ते टोक पहिले बांधून पुट्ट्याला घ्यायचे. चिटकून घेतलेलं. हा हा, घेतलं ना चिकटून. हा, बॉर्डर फक्त काढले ड्रॉ का? करायचं राहिलं आता. हो हो. बर बर. नाही दिला नाही त्याला. बाकीच्यांचं कुठपर्यंत आलंय, कोणाचं झालंय? करताय की नाही? व्हिडिओ ऑफ करून बसले मुलांना, कसं समजेल आम्हाला? व्हिडिओ ऑन करा सगळे. दाखवा कोणाचं तरी.
रंगीत पेपर काढलेलं दाखव कोणाचं झालंय. चला. हे बघा, जॉईन केल्यानंतर असं दिसतंय. हे बघा. आणि त्याच्यानंतर जे वरती येणार आहे त्याच्या पाठीमागे आपल्याला अडकवण्यासाठी फेविकॉलने चिकटवायचंय बघा, दोरा. असा दोरा घेतला की त्याला दुसऱ्या पेपरने फेविकॉलने चिकटून टाका. हे बघा, पाठीमागे अशा प्रकारे करायचं. दोरा अडकवला की त्याला पाठीमागे असं एका पेपरने चिकटून टाका फेविकॉलने, म्हणजे आपल्याला ते अडकवता येईल. आणि त्याच्यानंतर खाली लावायला गोंडा केलाय. असा गोंडा केलाय खाली लावायला. माझी छोटी कात्री दिसणार का कुठे? हा, कस काय वरती आली? छोटे पोर खूप छान करायचे, ह्यांचा एवढा रिस्पॉन्स.
मध्यभागी जो आपण जॉईंट केलाय त्याच्यावरती पण तुम्ही असं एखादं फुल कागदाचं किंवा असं लोकरीचं करून असं लावू शकता इथे गोंडा. हे बघा अशा प्रकारे वॉल हँगिंग होईल तुमचं. इथे अडकवायला केलंय मी सुरुवातीला, त्याच्यानंतर हा एक पार्ट, त्याच्या खाली हा दुसऱ्या पॉइंटच्या ह्याला आर्टच्या जॉईंटला मी इथे गोंडा लावलाय लोकरीचा. त्याच्यानंतर इथे पण जॉईंटला गोंडा लावलाय आणि सगळ्यात खाली शेवटी असा लोकरीचा गोंडा लावलाय. समजलं कसं येणार आहे हॉल हँगिंग हे? मॅडम असं हातात पकडून दाखवा ना, मी स्क्रीनशॉट काढते. हे बघा असं. हा ठीक. थोडा वर घ्या म्हणजे खालचा असं गोंडा नाही दिसत. आधी वरचा एक भागाचा घ्या मॅडम आणि नंतर खालच्या हो भागाचा. ठीक आहे. हा घेतला. दुसरं वरती करा आता. हा ठीक आहे, थँक्यू. कोणाचं झालं असेल तर त्यांनी पण जरा स्क्रीनच्या समोर ठेवा, म्हणजे मला स्क्रीनशॉट काढता येईल. चला आता सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. झाला आपला टाइम कोणी संपला. कोणाचं झालंय ते दाखवा सगळ्यांनी, ज्यांचं हा हा ज्यांचं झालं मेंच्याचं असेल झालंय. वा त्यांनी. वा छान शाबास. मेंच्याने छान केले, खूप छान मस्त. अजून कोणी केलंय मैनेजा दाखवा. परत दाखवा नीलकंठ. बेटा. मैनेजा परत दाखव स्क्रीनच्या समोर. हा छान गुड. शाबास. अजून कोणाचं झालंय? व्हेरी गुड. छान केलं.
अजून नाही झालं का कोणाचं? अनन्या, त्रिशा, नीलकांत, राधा, रिया, वैष्णवी. फक्त दोघांचेच कॅमेरे ऑन आहेत, बाकीच्यांनी काय केले बघू. कॅमेरे ऑन करा चला. रिया कुठे? रिया, वैष्णवी, राधा. राधा झालं का तुझं? रिया, कॅमेरा ऑन करा. जाऊ दे मॅडम, त्यांना नाही करायचं कॅमेरा ऑन. हा मॅडम, हा झालं, चला आता वेळ झालं, झाली आपली. वेळ पण झालीये. चला बेटा, आता सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, मॅडमलाही खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू धन्यवाद. सगळ्यांना. बाय सगळ्यांना. थँक्यू मॅम. बाय. घरी करा, होमवर्क म्हणून करून घ्या पूर्ण. थँक्यू. कालची ऍक्टिव्हिटी केली का? कोणी रंगवले चित्र कालचं? समजलं का? मी तुम्हाला सगळे मार्क हे त्याचे जे मेजरमेंट ते सगळे टाकून दिले होते, कसं काढायचं ते. अजून नसेल केलं तर काढा आणि ग्रुपवरती फोटो पाठवा. केलंय आजचं मॅम. पण ज्यांनी वॉल हँगिंग भिंतीवर लावून फोटो पाठवा सगळ्यांनी. बाय. बाय, सगळ्यांना धन्यवाद. ग्रुपवर टाका बेटा, ज्यांचं झालंय त्यांनी. हा, हो. चला, धन्यवाद मॅडम. हो, धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. मीटिंग बंद एंड करूया करते का मी. मॅडम मीट? हो ठीक आहे, हो चालेल हो, मॅडम. चला.